नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नेहमीच रंगमंचावर चालणारं नाट्य. पण आता या नाट्याला नवीन ट्विस्ट मिळालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे मिळून गेल्या काही वर्षापासून सत्ता चालवत आहेत. मात्र आता त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटातील नेत्यांना वाटते की भाजप त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक निर्णयांवर शिंदे यांची नाराजी उफाळून आल्याचं बोललं जात आहे. भाजप शिवसेना शिंदे गटाचं समीकरण जर बिघडलं तर राज्यातल्या आगामी निवडणुकावर मोठा परिणाम होऊ शकतो. शिंदे यांच्या नाराजीचा फटका केवळ सत्तेत बसलेल्या नेत्यांना नाही तर संपूर्ण राजकीय वातावरणालाच बसू शकतो. अखेर हा नाराजीचा मुद्दा किती गंभीर आहे? शिंदे खरंच भाजपपासून दुरावत आहेत का? काही फक्त दबाव टाकण्याचा डाव आहे? आज आपण या सगळ्या चर्चांना सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याचीच माहिती समोर येत आहे. ड वर्गाच्या महापालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवरती IAS अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ED कडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. या आधीच्या अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे, तर 19 ड वर्गाच्या महापालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे 4.5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या, 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यानंतर आता नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरूच आहे. म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसवर नाराज असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी नाट्य सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेकडून विभाग प्रमुखांची नेमणूक करताच पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम उपनगरात विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी असतानाच दक्षिण मुंबईतही आता उघड विभाग प्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या विभाग प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोलेच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रातील 5 पैकी 4 शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तसंच नाना अंबोलाच्या नियुक्तीच्या विरोध पदाधिकाऱ्यांकडून उघड सह्यांची मोहीम राबवत लवकरच याबाबत पत्र मुख्य नेते एकनाथ शिंदेंना दिले जाणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिंदेंसाठी महत्त्वाची मानली जात असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी एकनाथ शिंदेंना परवडणारी नाही. मित्रांनो, राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही, तर हे एक अतिशय गुंतागुंतीचं नातं आहे. आज आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी महायुतीमध्ये कसं नाराजीचं नाट्य सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात निर्माण झालेल्या या मतभेदांची ठिणगी ही केवळ प्रशासकीय निर्णयांपुरती मर्यादित नाही, तर ही महायुतीचं भविष्य ठरवणारी ठरू शकते. शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आणि पक्षांतर्गत धुसफूस हे भाजप आणि शिंदे गटाच्या पुढील वाटचालीसमोरील मोठे आव्हान आहे. मुंबई महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुका तोंडावर असताना ही नाराजी दूर करणं शिंदे आणि फडणवीस या दोघांसाठीही गरजेचं आहे. आता पाहूया हे दोन्ही महत्त्वाचे नेते हा वाद कसा मिटवतात. त्यांच्यात झालेला हा दुरावा तात्पुरता आहे की भविष्यात याचे आणखीन मोठे परिणाम दिसतील? या राजकीय घडामोडींवर आमची नजर कायम असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.